चांगला चेंडू इथे के किरण काटकर MTPL सारख्या स्पर्धेमध्ये अगदी मोठं काम करणारा नेहमीचा गोलंदाज आहे आणि शेती पूरक व्यवसायाशी संबंधित असलेला हा मात्र खेळाडू आहे. दरम्यान अनेक रथी आणि सोलापूर जिल्ह्यातून संबंध अगदी कृषी व्यवसायाशी निगडीत असलेले हे मात्र सर्व खेळाडू आहेत, संयोजक आहेत. कृषी क्रिकेट असोसिएशन हो विनायक शितोळे बडा खिलाडी आहे, बडा नाम आहे. या खेळाडूला मी शेतपळच्या मैदानावर नेहमी बघायचो. 2004, 5, 6, 7 असा अगदी हा काय विनायक शितोळे, मॅन फ्रॉम नानाज, साऊथ सोलापूर, नॉर्थ सोलापूर. तर नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स वर्सेस ॲग्री योद्धा माळशिरस असा सामना सध्या सुरू आहे आणि ॲग्री योद्धा बॉलिंग करतात आणि नॉर्थ सोलापूर सध्या बॅटिंग. आहा, ये विनायक शितोळे की ताकद आहे. ज्ञानेश सरांनी प्रयत्न केला परंतु चेंडू नाही थांबला. तिथं मात्र नक्कीच चकवा बसला आणि बाउंड्री पार चेंडू पसार झाला. चेंडू फरार पसार, अजून एक चौकार. धावसंख्या वाढती धावसंख्या असेल ती मात्र या ठिकाणी 19 फॉर नो लॉस. राजेश माने पेनल्टी क्रिकेट मधून एक मोठं नाव. ऑब्जेक्शन कोणाचे असेल तर कॉमेंट बॉक्सशी संपर्क. दरम्यान इथे काय तर निश्चितच एक चेंडू चांगला टाकलाय, डॉट बॉल येतोय विनायक शितोळेला. दरम्यान पुढे जाऊया. टोटल स्कोर वाढतोय 19, अर्थात थांबतोय 19 नाबाद आणि निश्चित हो लॉंग ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फटका आडव्या बॅटचा टोला. विनायक शितोळे माहीर फलंदाज. माळशिरस आपण जर बघतोय ती मात्र MTPL या सीझनला नंबर 3 ला राहिलेली टीम आहे आणि काजी साहेबांची टीम असेल के त्यामध्ये आपण बघितलं तर सर अशी स्टार कास्ट या संघामध्ये. MTPL अगदी गाजवलेला संघ आहे हा. एकूणच थांबलेला टोटल आहे इथे 24 धावा धावपलकर्ते या ठिकाणी आहेत. 23 अच्छा 23 धावा धावपलकर्ते इथे आहेत. दरम्यान आज 3 जानेवारी आणि 3 जानेवारी म्हटल्यानंतर नक्कीच माई सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आज आपण बालिका दिन म्हणून साजरा करत असतो. भारताच्या नक्कीच पहिल्या महिला शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या स्पर्धेच्या वतीनं त्यांना मात्र आज कोटी कोटी नमन. स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धांगिनी पहिल्या महिला शिक्षिका माता सावित्रीबाई फुलेंना पुन्हा जयंतीच्या निमित्तानं सत नमन. आणि दरम्यान या ठिकाणी आता दुसऱ्या षटकाची तयारी. दुसरं षटक आपल्या कोट्याचं मात्र टाकायला ज्ञानेश. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक स्पर्धांचं संयोजन करताना ज्ञानेश सरांना आपण बघत असतो. कृषी क्षेत्रामध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, चांगलं नाव आहे माळशिरस भागातून. तशीच गोष्ट नितीन साहेबांची सुद्धा असेल माळशिरस तालुक्यातून. चेंडू पुन्हा एकदा आणि राजेश मानेंना या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. राजेश माने खत बियाणे अगदी औषधे जंतुनाशके यांचं मात्र एक मोठं शॉप चालवताना आपल्याला राजेश दिसतो. पेनोर नगरीमध्ये एक चांगला व्यापारी युवा उद्योजक आहे. बाहेरची काढ किरणच्या हातातून या ठिकाणी माग स्लिपच्या फिल्डरच्या हातात जबरदस्त कॅच. दोघांच्या मात्र निश्चित ताळमेळातून एक कॅच पकडला गेलाय. असे सुद्धा कॅचेस जबरदस्त असतात. एक खुश झाले
त्यांच्या हाताला लागून जो चेंडू काहीसा टास्टअप झाला त्याचा फायदा स्लिपच्या फिल्डरने घेतला. वाव. किरण काटकर मॅन फ्रॉम दत्तनगर खंडाळी यांना सुद्धा आपण कृषी क्षेत्रामधून आपण एक सेल्समन म्हणून बघतो. अनेक खतांची अनेक अगदी बागांच्या साठी उपयुक्त असलेल्या औषधांची वगैरे विक्री त्यांच्या माध्यमातून होत असते. 27 धावा, 1 गडी बाद, 2.4 षटकानंतर नॉर्थन वॉरियर्स या ठिकाणी प्रथम बॅटिंग करताना टीम आहे. टॉस जिंकून नॉर्थन वॉरियर्स संघानं प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग निवडलेली आहे. आणि कृषी योद्धा माळशिरस इथे मात्र प्रथमतः या स्पर्धेमध्ये अगदी सामना प्रथमच खेळत असताना टॉस गमावल्यानंतर बॉलिंग त्यांना मिळालेली आहे. मी विनंती करेन या ठिकाणी साऊथ सोलापूर आहेत का प्रकाश साहेब, थोडस आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर येता का, विनंती आहे. प्रकाश साहेब, फिरोज साहेब, थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर या, आपण आत आहात. यस, थँक्यू. कारण कुणालाही फिल्डिंग करताना अडचण येऊ नये. नितीन साहेब फिल्डिंग करताय तिकडे. चला जाऊया, पुढे जाऊया. षटक तिसरं सुरू आहे. ज्ञानेश सर आपल्या गोट्याचं शेवटचं षटक. ड्राईव्ह केलाय चेंडू लॉंग ऑनला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग तिकडे. माळशिरस बॅटिंग करते, फिल्डिंग करते. तर या ठिकाणी नॉर्थ सोलापूर इथे मात्र पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम दिसत आहे. विनायक शितोळे सध्या मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती. राजेशचा तो कॅच, बॅट खड, आतली कड. विनायक शितोळेचा मात्र एक 5-6 वर्षाचा काळ, सुवर्ण काळ होता. आणि कृष्णा सातपुते बरोबर, विठ्ठल चव्हाण बरोबर, अमर जाधव बरोबर, आधी सोलापूरचे अनेक दिग्गज, आसिफ पटेल असतील, राजेश येमोल असतील, रांजणीचा अमर जाधव असेल, संतोष नलावडे द कॅप्टन ऑफ सोलापूर क्रिकेट, मॅन फ्रॉम हिवरे हरावाडी, यांच्या सोबत खेळलेला हा खेळाडू आहे विनायक शितोळे. बडा नाम. आणि एक सुवर्ण युग होतं याचं 5-7 वर्षाचं. समाधान कासार नावाचा सुद्धा एक जोडीदार या खेळाडूचा होता त्या काळामधला, लेफ्टी नरखेळचा खेळाडू. अगदी नाव ही आणि आम्ही समोर पाहिलेली आहे. 2002 पासून 3 पासून पुढे हे सगळे खेळाडू आम्ही पाहत आलो. तसं पाहिलं तर आमच्या पण कॉमेंट्रीचा सुरुवात अगदी सुरताव असेल, शेटफळ असेल, टेंभुर्णीच्या काही टुर्नामेंट्स असतील, अनगरच्या काही टुर्नामेंट्स असतील, पंढरपूरच्या भागात तेव्हाच्या काळातल्या अनेक टुर्नामेंट्स आम्ही कव्हर केल्या. गणेश यांना मात्र चेंज केले, मिड विकेटला आणले आणि के लॉंग ऑनला. हवे फटका, स्क्वेअर लेग एरिया, क्षेत्ररक्षक चेंडू खाली दूर. नितीन साहेब, एक धाव केवळ मिळते तिकडे. विनायकाने विनायकच्या साथीला तिकडे बघतोय आपण, मिस्टर संदीप थोरात. वडाळा भागात थोरात कृषी केंद्र सर्वांच्या परिचयाचं आहे. तर विनायक शितोळे 11 चेंडू 21 काढून नाबाद नॉन स्ट्राईकला आहे. 30 धावा, 1 गडी बाद, 4थं षटक. विनायक शितोळे आणि महेश गोयल यांच्यामध्ये फिजिकली बरेचसे साम्य दिसेल तुम्हाला. फेसिंग शेप सुद्धा सारखाच. स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणखीन एक मोठा फटका, बाउंड्रीच्या बाहेर कडक प्रहार आणि हा षटकार. धमाकेदार पारी अंजाम द्यायचा प्रयत्न आहे संदीप थोरात, मॅन फ्रॉम वडाळा, तालुका नॉर्थ सोलापूर. छत्तीस टोटल होते. 4थं षटक आहे. पहिलाच डाव इथे असेल विरेश सर की ज्या डावामध्ये 4थं षटक झालं तरी अर्धशतक कंप्लीट होत नाहीये. पहिला डाव आहे. याला कारण आहे माळशेजकरांची बॉलिंग. ज्ञानेश सर असतील, आपण बघतोय मिस्टर दत्ता साहेब असतील, किरण काटकर असतील, काय बॉलिंग केली. आहा, एक प्रोफेशनल बॉलिंगला अंजाम दिला आणि मग नॉर्थ सोलापूरला कमी धावात रोखलंय. अगदी विनायक शितोळे समोर, अगदी राजेश येमोल असताना सुद्धा
राजेश माने सुद्धा अगदी आक्रमक फलंदाज, अशा फलंदाज असताना सुद्धा तिथं रोखलंय. गणेश क्या बात है, अगदी गब्बर स्टाईल सेलिब्रेशन केलंय, शॅडो मारून मात्र त्या ठिकाणी सेलिब्रेशन केलंय. कॅच जबरदस्त पकडलाय. हा कॅच होता संदीप थोरात यांचा आणि विकेट नंबर दुसरा. 36. 3.3 नंतर 2 गडी बाद. नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स. एकूण बघितलं तर निश्चित तुम्ही विरेश सर पाहिलं असेल, पहिल्या डावात चर्चा झाली की 50च्या आत 4 षटकं झाली तरी तर याला कारण होतं चांगली गोलंदाजी, आणि चांगली गोलंदाजीला साथ आहे चांगल्या फलंदाजीची, चांगल्या फिल्डरची, चांगल्या कॅचिंगची, ग्राउंड फिल्डिंगची. दरम्यान मला वाटतं इथे दरम्यान या ठिकाणी मान्य राजांना पवार साहेबांचं आगमन झालंय. पत्रकार वेलकम राजांना, स्वागत आहे आपलं इकडे. नवीन बॅट्समन मैदानात, चौथं षटक सुरू असताना आणि नवीन बॅट्समन बघतोय आपण मिस्टर विकी काळे. आक्रमक वादळी तुफानी फलंदाज मिस्टर विकी काळे, पैलवानी फलंदाज, वादळी फलंदाज आणि तुफान बॅटिंग बघितली असेल यापूर्वी त्यांच्या बॅटमधून. हार्ड हिटर म्हणून जाणतो आपण त्यांना. आणि दरम्यान इथे या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेले मिस्टर विकी काळे, मिस्टर विके. 37वी धाव धावपल करतो आलेल्या. विनायक पुनश्च स्ट्राईकवर 11-21 ला स्ट्राईक घेताना. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. गोलंदाजी करताना मिस्टर दत्ता. 38 टोटल होतोय. अजून एक सिंगल आले, चौथं षटक, शेवट चेंडू बाकी आहे. डॉक्युमेंट्स मात्र प्रत्येक खेळाडूने गरज भासल्यास दाखवणं बंधनकारक असेल बरं का. लायसन्स, ब्लड रिलेशन व्यक्तीच्या नावावरती लायसन्स असावं, जसं की फादर असतील, मदर असेल, ब्रदर असेल, किंवा जसं पाहिलं तर अगदी कुटुंबातील व्यक्तीचं लायसन्स फार महत्वाचं राहील. ब्लड रिलेशन्स लायसन्स इज ऑल इम्पॉर्टंट. 4 ओव्हर कंप्लीट. इट्स अ 38 for 2 and Northern Warriors are struggling to make the runs in the middle. What do you want to say here, Viresh sir? After 4 overs. Yes, I'm with you. मैं आपके साथ हूँ बिल्कुल. जिस तरह की गेंदबाजों ने की है, बहुत जबरदस्त गेंदबाजी, अचूक गेंदबाजी, सही टप्पे पर, सही दिशा पर, और बल्लेबाजों को ज्यादातर हाथ खोलने का मौका नहीं दिया. इसी वजह से जो हम एक्सपेक्ट कर रहे थे कि 70-80 के आसपास पहुंचेगा स्कोर, मगर बांध के रखा है बल्लेबाजों को. उसकी वजह है अच्छी गेंदबाजी, और विकेट पर भी अच्छी गेंदबाजी हो सकती है. उसका एक अच्छा यहाँ पर उदाहरण आता हुआ गेंदबाजों के द्वारा. और अच्छी गेंदबाजी के साथ साथ जो फील्डों ने ना हाफ चांस को भी कन्वर्ट किया. जैसे कि हमने देखा यहाँ गणेश सर ने कैच लिया, उधर केके और उनके साथी उनके द्वारा कैच लपका गया. ये सारी चीजें ना मुकाबले को अलग बना दिया. बिल्कुल, और एक बढ़िया प्रहार निकला. बिल्कुल, जब राजसर गेंदबाज करता है तो कैच उठती है, तो फील्डर अगर कैच पकड़ते जो विश्वास है और बढ़ जाता है, और उसी के बदले तो अगली गेंद काफी सटीक गेंदबाज, वो जो कॉन्फिडेंस है वो लौटता है गेंदबाजों में. फील्डर अगर सहयोग नहीं करते, कैचेस छूटते रहते हैं, तो गेंदबाज बिल्कुल डाउनफॉल हो जाता है. और ये अभी भी जो छक्का लगा ये बहुत इंपॉर्टेंट था. बिल्कुल क्वालिटी बल्लेबाज है विनायक शितोड़े, नाम भी काफी है उत्तर सोलापुर में. उनकी बल्लेबाजी जिस तरह की वो करते हैं ना, काफी आक्रामक उनकी मैंने बल्लेबाजी देखी है. और अंदाज में शतक भी बनाया इस बल्लेबाज ने. उस शतक बनाने में मैं कमेंटेटर था उस मुकाबले में. ये बात थोड़ा सा ये चाहे जो भी हो, जरा ये जिस तरह का कनेक्शन होना चाहता है वो हो नहीं पाता, मगर फिर भी चौका देकर जाएगी ये गेंद. रन में क्या 44 की योग पर पहुंच चुकी है. और कहते हैं ना नसीब जो है ना वीरों का शूरों का गुलाम होता है. वो प्रयास कर रहे हैं यहाँ पे मैदान में विनायक, और उनका पूरा साथ नसीब भी दे रहा है मैदान में. बिल्कुल अकेला खड़ा है, अकेला लड़ रहा है. 14 गेंद में 32 रन बनाकर विनायक मौजूद है मैदान में. 48 में 2 है 4.2 के बाद.
पक्की के तैयार है गेंदबाजी करने के लिए विनायक के लिए अच्छी गेंद इस बार बिल्कुल ऑनसाइड के क्षेत्र में गेंद को मारने का प्रयास था विनायक का संपर्क हो नहीं पाया तो बिल्कुल आपने कहा था कि किस्मत और कुछ छक्के डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर कडक प्रहार पंढरपूर कृषी चषक षटकार 54 धावा 2 बाद 4.4 षटकाच्या खेळानंतर 16 विनायक जिया नाम में है नायक तो मैं हूं नायक नहीं खलनायक 2 चेंडूवर केला मात्र विकी काळेने 1 परत एकदा स्ट्राईकवर विनायक के चेंडू टाकणार आहे पुढचा अजून एक 2 चेंडूचा खेळ बाकी या ठिकाणी 54 2 बाद फसलाय फटका या ठिकाणी चेंडू खाली खेळाडू अलगद निश्चित गाणे सरांनी हा कॅच पकडलाय अजून एक फलंदाज माघारी दाडू निश्चित पकडला लाडू 54 3 गडी बाद 4.5 नंतर नवीन बॅट्समन मैदानामध्ये शंकर मिस्टर अजय बोंगे आणि अजय सध्या स्ट्राईकला बॅटिंग करताना दिसतील अखेरचा चेंडू असेल 5व्या षटकाचा अजय बोंगे नॉर्थ सोलापूरचा आणखी एक स्टार खेळाडू ज्यांना आपण कॅप्टन म्हणून ऐकलं असेल विकी काळेंना साथ द्यायला जातील मैदानात तर चांगली इनिंग्स विनायक शितोळेची मैदानामध्ये खेळून काढली योगदान मात्र विनायक शितोळेने चांगले दिले आपल्या संघाला 35 प्लस योगदान 38 धावा एक चांगली खेळी मानावी लागणार आहे त्यामध्ये जर बघितलं असेल तर निश्चितच हो अजयच्या बॅटवर चेंडू नीट आला नाही गणेश येथील चेंडूच्या दिशेनं टप्प्यानंतर 1 धाव शेवट चेंडू सिंगल 5 षटकं संपली 55 3 गडी बाद अजय बोंगे विकी काळे अशी जोडी मैदानात आहे किरण काटकर 2 षटकं कंप्लीट केली त्यांनी आणि 31 धावा देऊन मात्र 1 गडी मिळवलेला आहे 1 बळी त्यांच्या खात्यात आहे शेवट षटक बाकी आहे केवळ 55 धावा जमलेली आहे आणि पहिलाच डाव असेल जो 100 पार होणार नाहीये चौथ्या सामन्यामध्ये आपण निश्चित या ठिकाणी काही 70-75च्या आसपास धावा होतील असं वाटत आहे मात्र या धावा आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्याच्या पहिल्या डावाची सर्वात कमी धावसंख्या असेल हे निश्चित आहे बिल्कुल सही कहा आपने पहले मुकाबले में बिल्कुल 119 बने दूसरे मुकाबले में 147 बने उसके बाद तीसरे मुकाबले में 112 बने 109 बने हाँ इस मुकाबले में गेंदबाजों का कमाल देखने को मिला वहां पर क्योंकि गेंदबाजी के बलबूते पर रन रोके जा सकते हैं फील्डिंग की मदद से रन रोके वहां पर जा सकते हैं ये यहाँ पर दिखाया योद्धा टीम मार्शल्स टीम ने इसमें इच्छा कदमों का इस्तेमाल सीधा प्रहार लॉन्ग अपने क्षेत्र में फील्डर का वहां पर तय करा फील्डिंग का प्रदर्शन गेंदबाज के पार जा रही है चौका आ चुका है छठे ओवर की पहली गेंद पर गेंदबाज वहां पर नितिन राठौर गेंदबाजी करने के लिए आए थे स्वागत उनका चौके के साथ किया अजय बोंगे ने उनके बल्ले से ये निकला खूबसूरत स्ट्रोक 4 रन के लिए रन संख्या आगे बढ़ते हुए 59 रन के ऊपर 59 रन था दरम्यान याच्या नंतरच्या सामन्याकडे सुद्धा आपण जाणार आहे यानंतरचा आणि 5वा सामना स्पर्धेचा डावाचा आजच्या दिवसाचा असेल आणि तो 5वा सामना या ठिकाणी आपण अनाउन्स करूया मी विनंती करेन कॅप्टन्सना की आपण टॉस स्पॉटला उपस्थित गेंद बिल्कुल मिडिल की बाहर 6 रन के लिए ओंकारचा चांगला प्रयत्न मात्र चेंडू दूर राहिला त्यांच्यापासून बिग हिट अँड 6 कडक कडकडीत प्रहार पंढरपूर कृषी चषक षटकार पुढचा चेंडू पुढचा सामना मात्र या ठिकाणी डे फर्स्टचा बॉल बैक गेंद लॉन्गर के क्षेत्र में निकलती हुई गेंद को जब तक रोका जाता है सिंगल मिल जाएगा बल्लेबाज और टीम के खाते में 1 रन और तो उसके रन यहाँ पर इतने दरम्यान पुढचा सामना वीरेश श्री स्वामी समर्थ अक्कलकोट विरुद्ध AP11 मोहोळ चला मोहोळ आणि अक्कलकोट दोन्ही टीम्स कॅप्टनला आमच्याकडे पाठवून द्या टॉस होईल 6 षटकाची ती सुद्धा लढाई असेल टॉस झाल्यानंतर निर्णय लगेच कळवायचा आहे सांगायचं ऑन दी स्पॉट सांगणार आहे अक्कलकोट आणि मोहोळ कॅप्टन टॉस स्पॉटला दाखल व्हायचंय
आणि ऑब्जेक्शन काही असेल तुमचं तर मॅचच्या आधी ऑब्जेक्शन घ्यायचंय, नंतर ऑब्जेक्शन चालणार नाही. आणि ऑब्जेक्शन काही असेल तर माईककडे आमच्याकडे या ठिकाणी नोंदवा. गेंदबाज तैयार फिर से गेंदबाजी करने के लिए इस बार देखा प्रकाश जाने पर दिया गेंद को, खेलना चाहते थे एंड वक्त पर गेंद को बल्ले से अलग कर लिया, गेंद को गैदर कर लिया विकेट कीपर ने. फिलहाल टीम का स्कोर है 66 रन, 66 रन 4 विकेट के नुकसान पर. सैंडी आ चुके हैं नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए. दरम्यान माननीय हल्की सी चहलकदमी की थी वहां पर, गेंद को सीधा खेला मिड ऑफ के क्षेत्र में. गेंद को जब तक रोका जाता है तब तक दौड़कर 1 रन का इजाफा था स्कोर में. बल्लेबाज का खाता खुला, सिंगल की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 67 रन की ओर पर. अंतिम गेंद इस इनिंग की सामना करेंगे अजय बोंगे. आक्रमण सीधा किया इस बार. माननीय गांधी साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस स्पॉटला या. तसेच तो बिल्कुल रन संख्या पहुंच चुकी है, 69 रन बने हैं, 70 रनों का लक्ष्य मिला है जीतने के लिए. माननीय विजय वरपे साहेब माजी नगरसेवक यांनाही मी विनंती करेन आपण टॉस स्पॉटला या. चला मोहोळ आणि अक्कलकोट कॅप्टन टॉस साठी यायचंय. मोहोळ आणि अक्कलकोट आहे, सगळं आहे माझ्याकडे. दोन्ही कॅप्टन दोन्ही मान्यवर सगळे या. माजी नगरसेवक विजय साहेबांचं स्वागत, गांधी साहेबांचं अजय गांधी साहेब आणि सोबत बाळासाहेब गोगरदरे साहेब. आणि या ठिकाणी गांधी साहेबांना विनंती करू की आपण कॅप्टन दोन्ही कॅप्टन का समोर या, समोर या. कॅप्टन इकडे या. कोरबू सर इथं या तुम्ही. साहेब तुम्ही पण इथे या. यस, मान्यवर कक्ष इकडे जमलेला आहे, भरपूर मान्यवर. हा, कोणाचा कॉल असेल तुम्ही बोलताय, बोलू द्या त्यांना. ठीक आहे, चालेल. अक्कलकोटचे कॅप्टन टेल कॉल आहे, टेल आलेला आहे. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकताय, टॉस जिंकून काय निर्णय घेताय? पहिल्यांदा बॅटिंग की बॉलिंग आणि का? आम्ही पहिल्यांदा बॅटिंग खेळून जास्तीत जास्त रन काढून पुढचं आपलं दबावात आणून प्रत्येक ओव्हर आपण असं करू की कमीत कमी रन देऊन जास्तीत जास्त आपण विकेट घ्यायचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कमी बॉलमध्ये जास्त रन काढता येत नाही, बॅट्समॅनला प्रेशर येते, त्यामुळे आपण पहिला बॅटिंग घेऊ लागलो. म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग हे या ठिकाणी सोपं जाईल. किती धावा लावूया पहिल्यांदा बॅटिंग करून? 6 षटकात 100, 125, 80, 90 किती? आम्ही 70-80 रन आपण काढू शकतो. त्याच्यामध्ये 70-80 रन पण पुढच्या टीमला आपण जास्त होते. आपल्याकडे बॉलर जरा चांगला आहे, त्यामुळे आपण बॉलिंगमध्ये आपण जास्त भर ठेवू. एकूण पाहिलं तर निश्चित या ठिकाणी स्पर्धेचं हे संयोजन आयोजन जे बघितलं तुम्ही इथं आल्यानंतर ते कसं वाटलं? पंढरपूर कृषी चषक 2026 बघताय आणि पहिलाच प्रयत्न आहे असं काहीच, तर इथं हा फेल कसा आहे, काय व्यक्त कराल? ओके, आम्ही गेल्या वर्षी सोलापूरमध्ये आपण हे सोलापूरकरांनी आयोजित केले होते. त्या आयोजितमध्ये खूप चांगलं कृषी केंद्राकडचं मालकाकडं हे आलं होतं, अनुभव आला होता, खूप चांगले केलेत म्हणजे. हां, आणि आता पंढरपूरले हे केलेत सगळं कृषी विभागाने, जो कृषी केंद्र आणि संदीप शेठ म्हणा, असं खूप आपल्याला आवर्जून आलं की आपण इथं जिंकण्यासाठी आलं नाही. आणि एक सगळे कृषी केंद्र आणि कंपनीवाले एका छताखाली आपण भेटतो, एकमेकांचा चांगला संपर्क होतो, त्यामुळं आपण त्यांच्या यापुढं त्या कॉन्टॅक्ट होईल, आपला बिझनेस कसा वाढेल त्या संदर्भात आपण आलो होतो. त्यामुळं सगळं हे पंढरपूर कृषी शिक्षकांना मी खरोखरच मी मनापासून धन्यवाद देतो. दरवर्षी असंच करा म्हणून मी त्यांना हे शुभेच्छा देतो. हो, क्या बात आहे कॅप्टन, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच तुमचं हे मनोगत जे होतं ते भारी वाटलं आम्हाला आयोजकांना. यात काही शंका नाही आहे. थँक्यू. कॅप्टन या ठिकाणी टॉस गमावलेला आहे, परंतु समोरच्या टीमनं
यस, पुढील सामन्याची तयारी करून घ्या. आम्ही त्यावर थोडंसं बोलून घेतो. कॅप्टन, टॉस जिंकून काय तुम्ही पण बॅटिंगच केली असते? नाही नाही, तसं काही विषय नाही. आम्ही जर टॉस जिंकलीस तरी आम्ही बॉलिंगच केली असते अगोदर, कारण आम्हाला कमीत रन रोखण्यात आम्हाला चांगले पेशल आम्ही चेस करायला आम्हाला आवडेल. मग आता तुम्हाला बॅटिंग न येता की बॉलिंग आलेली आहे, जसं मनासारखं तुमच्या मनात होतं तसं, तर इथं बॉलिंग करून समोरच्या टीमला किती धावा रोखायला fielding लावून घ्या लवकर, प्रयत्न कराल तुम्ही? 50 ते 60 मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा खरोखर प्रयत्न करू. आम्ही रोखू शकतो. आमच्याकडे बॉलर पण चांगले आहेत, ते आम्हाला ते काय वाटतं. किती दिवसापासून प्रॅक्टिस आहे की कायम प्रॅक्टिस मध्ये आहेत आपली टीम? आपण रेग्युलर प्रॅक्टिस वगैरे करतो आपण गाडीचं. क्या बात आहे, म्हणजे दररोज प्रॅक्टिस मध्ये आहे, खेळायचा अनुभव नेहमीचा आहे. प्रोफेशनल टुर्नामेंट्स पण खेळतोय आपण? येस येस, थोडं खेळू. याच्या अगोदर चला, पण गेल्या बॉलिंगचा वर्षी सुटला असतील नॉर्थ वॉरियर्स संघ, आम्ही होते. उत्तर सोलापूर संघ, लवकर fielding लावून घ्या. क्या बात आहे. एकूण जर पाहिलं तर संतुलित टीम आहे. चेहरा सांगतोय की आनंदी आहात. ही टीम तुमच्या हातात आहे. कॅप्टन म्हणून या टीमला लीड करताना एक मजा येईल. तुमच्या मते स्पर्धेचं या वर्षीचं नियोजन कसं आहे? अतिशय चांगला ही स्पर्धा नेमली आणि खरोखरच मी सगळ्या आयोजकांना हे विनंती करतो, अशी खरोखर स्पर्धा प्रत्येक इयरली केली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घ्या किंवा एम्प्लॉईज, डीलर्स हे सगळ्यांची तेवढी भेट होईल आणि कामातून माणूस वेळ काढून इथं मनोरंजन करू शकतो. ही फार मोठी गोष्ट आहे. थोडासा विरंगुळा या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना भेटतो. ही मोलाची गोष्ट आहे आणि एक संदेश सुद्धा जातोय की तुम्ही शरीर सांभाळलं पाहिजे. शरीराला सुद्धा या ठिकाणी नक्कीच विश्रांतीची गरज आहे आणि त्याला मैदानात नेण्याची सुद्धा गरज आहे. येस येस, बरोबर आहे. अतिशय निश्चित पाहिलं तर तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा कॅप्टन. गुड लक, बेस्ट लक. थँक्यू. चला तर कॅप्टन मोहोळ यांच्याशी बोललो आपण, कॅप्टन अक्कलकोट यांच्याशी बोललो आपण आणि दोघांचे मनोगत जाणून घेतलंय. सामना क्रमांक 5चा टॉस झालाय. न्यूज असे अक्कलकोटनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला. मात्र वीरेश सर, मैदानात या ठिकाणी दुसरा टॉस जो सुरू होते रनचेस, त्याकडे आता आपण जाणार आहे आणि इट्स ओव्हर टू यू. थैंक यू सर. दूसरे इनिंग का बिल्कुल खेल शुरू हो रहा है. टारगेट बिल्कुल जीतने के लिए मिला है. 70 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए आरंभिक जोड़ी मैदान में उतर चुकी है. दूसरे इनिंग का खेल शुरू हो रहा है. का लक्ष्य मिला है जीतने के लिए. आरंभिक जोड़ी बिल्कुल आ चुके हैं मैदान में. स्ट्राइक पर होंगे बल्लेबाजी करने के लिए. और समीर होंगे स्ट्राइक पर. नौसंगियन पर है बल्लेबाज नानिस और गेंदबाजी की भागदौड़ वहां पर संभाला जा रही है. खुद की कोटी का पहला ओवर का बिल्कुल पहला ओवर लेकर राजेश माने गेंदबाजी की शुरुआत करेंगे. लक्ष्य मिला है 70 रनों का. देखेंगे अब नॉर्थ उत्तर सोलापुर में वॉरियर्स टीम इस लक्ष्य को रोक पाएंगे या यहाँ पर महासीरीज की टीम इस लक्ष्य का पीछा करते हुए मुकाबले को जीतेगी. खेल का शुरू होने का इशारा मुख्य अंपायर के द्वारा बिल्कुल दिया जा रहा है. दूसरे इनिंग का राजेश माने तैयार गेंदबाजी करने के लिए. सुपर नॉकआउट के ये मुकाबले है. दूसरा मौका नहीं है. जो करना है पहले ही मुकाबले में करना है. गेंदबाज राजेश माने तैयार गेंदबाजी करने के लिए. पहली गेंद वहां पर लेग स्टंप के बिल्कुल वहां पर फाइल की सोचना गेंद को रोक नहीं पाए. गेंद पीछे जा रही है. लॉन्ग लेग सीमा रेखा पार कर रही है. 22 का इशारा दिया जा रहा है. 22 के 4 रन के साथ खाता खुला टीम का रनों का सिलसिला शुरू होता हुआ. अच्छी गेंद, बढ़िया गेंद, भाग्यशाली रहे बल्लेबाज. गेंद स्टंप पर जाकर नहीं लगी. खतरे की घंटी वहां पर खतरा हो सकता था. भाग्य का साथ मिला बल्लेबाज समीर को. फिलहाल कोई रन नहीं. डॉट गेंद 4 रन बने हैं. बिल्कुल पहला ओवर इस वक्त जारी है मैदान में. राजेश माने इस वक्त गेंदबाजी की भागदौड़ संभाले हुए सामना करेंगे समीर का.
बढ़िया गेंद, अच्छी गेंद वहां पर टप्पा खाने के बाद बिल्कुल बल्लेबाज बीट हो गए। गेंद को गैदर किया विनायक शितोड़े ने विकेट कीपर के रूप में। विनायक ने गेंद को गैदर कर लिया। पहला ओवर इस वक्त पे चल रहा है, बिल्कुल रन बनाने हैं जीतने के लिए। मार्चिरस टीम को बिल्कुल 70 बनाने, 70 का लक्ष्य दिया है। 69 रन बनाए वहां पर नॉर्थ वॉरियर्स उत्तर सोलापुर टीम ने इस मुकाबले में। लक्ष्य 70 का। गेंदबाज तैयार राजेश माने। अच्छी गेंद इस बार गेंद को खेलने का प्रयास था, संपर्क हो नहीं पाया। विकेट कीपर काफी तेजी के साथ गेंद पर चले गए, गेंद को रोका वहां पर विनायक ने। रन बनाने का कोई वहां पर सवाल नहीं, रन बनेगा नहीं। डॉट गेंद आ रही है फिलहाल रन के इस वक्त कुल मिलाकर केवल 4 रन। गेंदबाज राजेश माने और विकेट लेफ्ट स्ट्रोक लगा दिया इस बार। गेंद को बॉडी स्लैमन के ऊपर से बिल्कुल डिपॉजिट किया। स्टैंड एंड डिलीवर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक निकला समीर के बल्ले से। बेहतरीन स्ट्रोक 6 रन के लिए। इसी जी के साथ आगे बढ़ रही है, 10 रन के ऊपर धा डाला। दस रन अंतिम गेंद इस ओवर की गेंदबाजी करेंगे राजेश माने। साविल काजी स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए। साविल यादगार टूर्नामेंट पंढरपुर कृषि चषक 2026 का ये बिल्कुल आज का पहले दिन का ये बिल्कुल आज का तो छोटा मुकाबला चल रहा है। कुल मिलाकर फर्स्ट प्राइज टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक की इनाम राशि 31,000 रुपए की इनाम राशि। दूसरे क्रमांक के लिए 31,000 रुपए की इनाम राशि। दूसरे क्रमांक के लिए 21,000 रुपए और तीसरे क्रमांक के लिए 15,000 रुपए की इनाम राशि। टूर्नामेंट के लिए जो विशेष सौजन्य ने मिला है वहां पर 51,000 का। 10 रन बने, पहला ओवर जारी है, गेंद का इंतजार है, खेल कुछ शुरू के लिए रुका हुआ है। लेगबाईचे 4 रन आणि षटकार सोडला तर त्यांचे अप्रतिम खरं तर या ओव्हरमधली गोलंदाजी आहे. खूप छान, अतिशय अटीतटीचा सामना आणि त्यातली ही पहिली ओव्हर. पहिल्या ओव्हरसाठी येत आहेत राजेश. मस्त ओव्हर, 4 बॉल माफ करा 5 बॉल झाले आहेत, त्यापैकी 10 रन त्यांचे आतापर्यंत झालेले आहेत. संघाची धावसंख्या देखील 10 रनवरती पोहोचलेली आहे. अंतिम गेंद लेकर राजेश माने तैयार होंगे। सामने है काजी बल्लेबाजी करने के लिए 10 बने हैं, 5 गेंदे हो चुके हैं। अंतिम गेंद का इंतजार है, खेल कुछ क्षणों के लिए रुका हुआ है वहां पर। निश्चितच आता परत मात्र बॉल आपण हाताळायचा नाहीये. बॅटरला विनंती असेल परत बॉल आपण हाताळला तर निश्चितच पेनल्टीच्या धावा असतील. गेंदबाज तयार राजेश माने, सामने है बल्लेबाज साविल. फुलटास गेंद मामा चाहते थे, संपर्क हो नहीं पाया, इंसाइड लगकर पैरों पर गेंद लगी, रन मिलेगा नहीं. ओवर बिल्कुल पूरा हो रहा है, पहले ओवर की समाप्त हो रही है. 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान के. खूप छान सुंदर ओव्हर पडली. पहिल्या ओव्हरला 10 रन दिल्या, पुढच्या 5 ओव्हरला 60 रन करायचे आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. 12च्या रन रेटने या ठिकाणी पळायचं आहे. पुढची षटक कोण करतोय? दुसरा षटक घेऊन येतात संदीप थोरात. पहिला बॉल अतिशय सुंदर, बॅट्समनला चकमा दिलेला आहे. अतिशय सुंदर बॉल, पहिला निर्धाव बॉल. संघ 1.1 ओव्हर. संघाचे कॅप्टन ज्ञानेश शिंदे यांच्यासाठी हा दुसरा बॉल. ऑफ साइडचा शॉट,
खूबसूरत स्ट्रोक 4 रन के लिए। ओवर इसी के साथ पूरा हो रहा है, 2 ओवर की समाप्ति हो रही है, 18 रन बने 1 विकेट के नुकसान पर। संघाच्या 2 ओव्हर पूर्ण झाले आहेत, 18 वरती 1. संघाचे कर्णधार ज्ञानेश शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. ऑफ साईडचा जबरदस्त चौकार, ग्राउंड शॉट. 2 ओव्हर कंप्लीट, 18-1. ॲग्री योद्धा माळशिरस. संदीप थोरात सर यांची बॉलिंग सुद्धा अतिशय उत्कृष्ट पडलेली आहे. 1 ओव्हरला 8 रन दिले आणि त्याने 1 विकेट सुद्धा मिळवलेली आहे. खूप छान, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पॉवर प्ले संपलेला आहे. बिल्कुल गेंदबाजी की वहां पर अब भागदौड़ संभालने के लिए विनायक शुक्ल खुद की गोटी का पहला सेटिंग का तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करेंगे वहां पर दानिश खुद टीम के कप्तान। 513 मैचेस का अनुभव, 350 विकेट विनायक शुक्ल के नाम पर अब तक का। ये बिल्कुल ऑफिशियल जानकारी है यहाँ पर। इसके अलावा बहुत सारे विकेट उनके नाम पर होंगे, बहुत सारे रन उनके नाम पर होंगे, बहुत सारे मैचेस भी होंगे। फिलहाल रन संख्या 2 के साथ आगे बढ़ रही है, 2 रन का मुकाबला कर लिया बल्लेबाज ने। रन संख्या आगे बढ़ती हुई 20 रन के ऊपर आगे योद्धा मार्शिरस टीम इस वक्त लक्ष्य का पीछा कर रही है। 70 रन बनाने इस मुकाबले में 50 की जरूरत है यहां से मैच जीतने के लिए। इससे अगर इस सिंगल को जोड़ा जाए तो खराब फील्डिंग का प्रदर्शन था। 1 रन लिया, फिर से दूसरे के लिए निकले, दूसरा मिल जाएगा आसानी से। रन संख्या 22 की ऊपर पहुंच चुकी है। 22 दफा 1 घड़ी बाद 48 की तलाश मैच जीतने के लिए और 22 ही गेंदें शेष है इस मुकाबले में। मानना चाहिए एक लगा, गेंद हवा में थी, शॉट पालने का खिलाड़ी आया था गेंद के नीचे मगर क्या छू नहीं पाया। नतीजा सिंगल रन आता हुआ। इसी सिंगल के साथ रन से आगे बढ़ रही है अग्री योद्धा मार्शिरस टीम 23 रन के ऊपर 23 धावा। यहाँ का टूर्नामेंट पंढरपुर कृषि चषक 2026 का ये बिल्कुल साल के आरंभ में, साल के प्रारंभ में, नया साल में कुछ नया। पंढरपुर कृषि चषक का मेरे हिसाब से पहला सीजन बिल्कुल 2026 में इस सीजन की शुरुआत हो रही है। पहले सीजन में इस टूर्नामेंट को खेला जा रहा है, यानी कि पहला जो बहुमान सम्मान मिला है वो यहाँ पर पंढरपुर को मिला है। इन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइजर किया है, पंढरपुर क्रिकेट एसोसिएशन कृषी। अतिशय खरं तर चांगली आणि खूप छान नियोजन या ठिकाणी पहिल्या वर्षाचं 2026 मधलं पदार्पण है। लेफ्ट स्टोक लगाने इस बार गेंद को किस तक पहुंच करते, गेंद को खेला 1 से कवर के क्षेत्र में, गेंद को रोका जाता हुआ और जब तक रोक पाते 2 रन फिर से पूरे हो रहे हैं। रन संख्या इसी 2 रन के साथ आगे बढ़ते हुए 26 की ऊपर। तीसरा ओवर जा रही है। इस ओवर की अंतिम गेंद विनायक शितोड़े ने 8 रन अब तक खर्च किया 5 गेंदों में। अंतिम गेंद होगी इस ओवर की नितिन स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए। रिवर्स का स्ट्रोक मगर फंस गए। ओहो क्या छूटा वहां पर, ये क्या छोड़ा चाहिए था। कैच अगर होता तो बिल्कुल बल्लेबाज जा सकते थे, विकेट आ सकती थी वहां पर विनायक शितोड़े के लिए। क्या छोटा चलिए, कैच आगे जाकर कितना फायदेमंद होगा, कितना नुकसानमंद होगा, ये आने वाला समय ही बता सकता है। कैचेस विन मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच गवाओ मैच, ऐसा कहा जाता है क्रिकेट की कहावत में। क्या छोड़ा चाहिए था। चलिए ओवर बिल्कुल पूरा हो रहा है, 3 ओवर की समाप्ति हो रही है। 26 रन 1 विकेट के नुकसान पर। समीकरण यहां से 18 गेंदे 44 रन की तलाश है। 18 चेंडू आणि 44 धावा। आतापर्यंत जर आपण सामना पाहिला तर बॉलिंग अतिशय उत्कृष्ट बॉलिंग झालेली आहे, खूप छान। 3 ओव्हरमध्ये फक्त 26 रन त्यांनी दिले आहेत, 1 विकेट त्यांनी मिळवलेले आहे। ऑलराऊंडर जे आहेत ते शितोळे साहेबांची सुद्धा अतिशय उत्कृष्ट बॉलिंग आहे। 1 ओव्हरमध्ये त्यांनी 8 रन दिलेले आहेत, खूप छान गोलंदाजी या ठिकाणी। खरं तर माळशिरस योद्धा ही सहज टीम मॅच जिंकेल असं वाटत होतं, परंतु आताच्या सध्याच्या परिस्थितीत त्यांना 18 बॉलमध्ये 44 रनांची गरज आहे। संघाचे कॅप्टन ज्ञानेश शिंदेची आपल्याला आतषबाजी पाहायची आहे। डॉट बॉलने सुरुवात। संदीप थोरात हे आपल्या दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत।
पहिला बॉल निर्धाव. संघाचे कॅप्टन ज्ञानेश शिंदे. दुसरा बॉल देखील अतिशय उत्कृष्ट बॉल, निर्धाव बॉल. आतापर्यंत खरं तर बॉलिंगवरती त्यांची जबरदस्त कमांड राहिलेली आहे. 3.2 मध्ये फक्त 26 रन त्यांनी दिलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 16 बॉल मध्ये 44 रनांची आवश्यकता आहे. संघाचे कॅप्टन ज्ञानेश शिंदे यांची आपल्याला फलंदाजी देखील बघायची आहे. लेग बाय 1 रन. संघाची धावसंख्या पोहोचली 27 वर. 3.3. संदीप थोरात यांची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. त्यांनी पहिल्या ओव्हरला 1 विकेट घेतलेली होती. फक्त 8 रनच्या वेळेस दिलेल्या होत्या. आताच्या 3 बॉलमध्ये त्यांची फक्त 1च धावसंख्या आलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ती 27. 3.3 ओव्हर कंप्लीट. शेती उद्योग भांडार टेंभुर्णीचे अनुप बामणे यांच्याकडून पुढच्या 3 बॉल 3 षटकारासाठी 1001 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. नितीन राठोड यांच्यासाठी संधी असणार आहे. 3 बॉल 3 मध्ये 3 षटकार. शेती उद्योग भांडार टेंभुर्णी यांच्याकडे तर्फे 1001 रुपयांचं रोख पारितोषिक. सत्ताईस रन 1 विकेट के नुकसान पर चौथा ओवर इस वक्त चल रहा है. समीकरण है इस वक्त 15 गेंदे. आने वाली 15 गेंदों में जीतने के लिए 43 रनों की तलाश है. 43 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए अगर एकदम मार्जिनस टीम इस वक्त लक्ष्य का पीछा कर रही है. 70 रनों का लक्ष्य दिया है जीतने के लिए और उसी का पीछा करते हुए चौथा ओवर का खेल प्रगति पर है. 27 रन बने 1 विकेट के नुकसान पर. संदीप थोरात अपने कोटे का दूसरा ओवर लेकर इस वक्त गेंदबाजी करते हुए. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी संदीप थोरात सरांची बर का. 2 ओव्हरचा त्यांचा कोटा आहे. दुसरा ओव्हर सुरू आहे. 3 बॉल मध्ये फक्त 1 रन त्यांनी दिलेला आहे. ते देखील लेग बायचा रन मिळालेला आहे. या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी आलेले के न्यू बॅट्समन के यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे बरं का. 3 बॉल मध्ये 3 षटकार 1001 रुपयांचं बक्षीस. अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद, जबरदस्त गेंदबाजी वहां पर बल्लेबाजों को बिल्कुल जकड़ कर रखा है, बांध कर रखा है. हाथ खोलने का ज्यादातर मौका नहीं दे रहे गेंदबाज. वहां पर संदीप अपने कोटे का दूसरा ओवर लेकर इस वक्त गेंदबाजी करते हुए. सामने नए खिलाड़ी बल्लेबाज आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए. किरण काटकर के माळशिरस यांच्यासाठी सर्वसाधारण वाटणारा हा सामना आता मात्र थोडासा संकटाच्या छायेत जाताना दिसतोय. 14 बॉलवरती 43 धावांची या ठिकाणी गरज आहे माळशिरस संघाला. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी संदीप थोरात सरांची अप्रतिम. लेग बाज का इशारा तवा यांच्या संदीप सरांच्या ओव्हरला फक्त लेग बायचे सर रन आहेत. एक म्हणजे बॅट आणि बॉलचा कसला रनच नाही, फक्त लेग बायचे 2 रन त्यांच्या आतापर्यंत गेलेले आहेत 5 बॉल मध्ये. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी संदीप सरांची. संघाचे कर्णधार ज्ञानेश शिंदे यांच्यासाठी सुद्धा 1001 रुपयांचं बक्षीस शेती उद्योग भांडार टेंभुर्णी यांच्यातर्फे. लास्ट बॉलवरती षटकार आणि 1001 रुपयांचं रोख पारितोषिक. षटक संपलेला आहे. निर्धाव बॉलिंगला या ठिकाणी 28 धावसंख्या फक्त 2 विकेट वरती या ठिकाणी. 4 ओव्हर कंप्लीट. तो मैच में वापसी हो सकती है, वरना नॉर्थ वॉरियर्स टीम इस मुकाबले में मजबूती के साथ अपने ड्रायव्हर का सर संदीप थोरात सरांची अप्रतिम गोलंदाजी. फक्त त्यांचे 2 ओव्हरला त्यांनी 8 रन दिलेले आहेत आणि 1 विकेट त्यांचा आहे. 4 रनाचा फक्त त्यांचा स्ट्राईक रेट आहे. जबरदस्त त्यांची या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 4 ओव्हरमध्ये 28 रन 2 विकेट. 12 बॉलवरती 42 रनच्या या ठिकाणी अग्री योद्धा माळशिरसला गरज आहे. का दूसरा ओवर लेकर और पारी का 5वां ओवर लेकर पहला ओवर किया था. केवल 6 रन खर्च किए थे राजेश मान ने. कसी विकेटबाजी की थी, कंजूसबाजी गेंद को उठाकर खेला है. पीछे फील्डर तैनात, जज नहीं कर पाए, कैच छूटा और बिल्कुल 4 भी चले गए वहां पर. 4 रन रन कैसी 4 के साथ आगे बढ़ रही है. बढ़ता हुआ स्कोर 32 रन 32 रन के ऊपर था. पंडापुर के शाहरुख सर, इनका भी आगमन, उनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत था. हारने वाले को जीतने वाले को जो कहते हैं ना, हार कर जीतने वाले को, जीत कर हारने वाले को बाजीगर कहते हैं. शाहरुख सर पंडरपुर के, इनका स्वागत. गेंदबाज तैयार, राजेश माने सामना करेंगे वहां पर. किरण काटकर के
और एक कप खूबसूरत, इस बार जो बिल्कुल कैमरामैन हमारे बच गए, टेनिस क्रिकेट कैमरामैन वहां पर बच गए, बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर निकला और एक खूबसूरत प्रहार निकला किरण के बल्ले से। रन संख्या 38 की ओर पर पहुंचती हुई इसी छक्के की मदद से। मैंने कहा था कि एक यहां से बड़ा ओवर आता है, पहली गेंद पर चौका, इस गेंद पर छक्का। अब 10 गेंदों में 32, यानी मुकाबले में हल्का सा वहां पर वापसी करने का प्रयास आगरी योद्धा मार्शल टीम की ओर से किया जा रहा है। त्यांचा कमबॅक खरं तर खूप जोरात दिसतंय. के सरांचा खूप मोठा अनुभव आहे सर. ते खूप मोठे खेळाडू आहेत. आम्ही त्यांच्या स्वतः मॅच देखील बघितले आहेत. के सरांसाठी आणि त्यांच्या संघासाठी तर खरं खूप मोठं कमबॅक आहे. के सरांनी आतापर्यंत त्यांची जर धावसंख्या बघितलं 4 बॉलमध्ये ते आता 10 रनापर्यंत पोहोचलेत. एक चौकार आणि एक षटकार आताच्या जस्ट त्यांनी मारलेला आहे. खूप छान त्याची फलंदाजी. अजून सुद्धा कमबॅक करू शकतो माळशिरस योद्धा, ॲग्री योद्धा माळशिरस. निर्धाव बॉल या ठिकाणी संघाची धावसंख्या पोहोचते 38 वरती. 4.3 ओव्हर कंप्लीट. 5वें ओवर की गेंदबाजी सूखती चल रही है। राजेश वानी गेंदबाजी की बिल्कुल बॉलिंग क्रम जारी रखा है अपने कोटि का। दूसरा उस पारी का 5वां ओवर लेकर 9 गेंदें बची है। 32 की तलाश है मुकाबले में। एक 2 बड़े हिट आने चाहिए इस मुकाबले में। हिट करने का प्रयास था, बिग हिट करने का प्रयास, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे आ गए, क्या छूटा वहां पर, जज नहीं कर पाए, फिर से क्या छूटा है। अजय भोंगे फील्डर थे वहां पर जिनके हाथों से ये क्या छूटा। बल्लेबाजों ने बिल्कुल 2 रन पूरे कर लिए। रन संख्या 2 के साथ आगे बढ़ते हुए कुल मिलाकर 40 रन 40 रन अभी चाहिए यहां से जीतने के लिए। 8 गेंदे 30 रन। 8 गेंदों में कम से कम 5 छक्के अगर यहां पर लगेंगे तो मैच को जीता जा सकता है। ऐसा नहीं ये मुकाबला बिल्कुल एक तरफा है, लड़ाई तो जारी है। आक्रमण सीधा किया है, बॉल बैक गेंद निकल रही है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, गेंद को रोका, फिर से खराब फील्डिंग का प्रदर्शन था। ये मिस फील्डिंग और कैचेस थोड़ी सी तकलीफ हो सकती है टीम के लिए, मगर सिंगल रन आता हुआ सिंगल के साथ रन संख्या 41 के ऊपर पहुंच चुकी है। 7 गेंदे 29 की तलाश है, 7 चेंडू आणि 29 धावा। आतापर्यंतच्या या 4-5 सामन्यातील हे जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन आपण या ठिकाणी बघताय. जबरदस्त आणि उत्कृष्ट या ठिकाणी बॉलिंग. खरं तर क्षेत्ररक्षण जरी खराब होत असेल तर परंतु सर त्यांच्या बॉलिंगने मात्र हे मॅच संपूर्ण फिरवले आहे. संदीप थोरात सर आणि त्यांच्या सहकार्याने हे या सगळ्या मॅचचं श्रेय जातं. या ठिकाणी के यांचा हा प्रयत्न दिसतो परंतु उतनी कडक फील्डिंग यहाँ पे जबरदस्त. बोला. ओवर बिल्कुल पूरा हो रहा है। 5 ओवर की समाप्ति हो रही है। 42 रन बने, 2 विकेट के नुकसान पर। आखिरी 6 गेंदें बची है, 28 रनों की तलाश है। जैसे कि हमने पहले मुकाबले में देखा 100 के पार स्कोर चला गया, दूसरे मुकाबले में 100 के पार, तीसरे मुकाबले में 100 के पार। इस मुकाबले में नॉर्थ वॉरियर्स उत्तर सोलापुर ने रन कम बनाए, 69 ही बनाए, मगर उसको भी डिफेंड करने की काबिलियत इन गेंदबाजों के पास वहां पर नजर आ रही है। जबरदस्त। अगर लो स्कोरिंग भी होता तो गेंदबाजी के बलबूते पर मैच को जीता जा सकता है। यही यहां पर इस मुकाबले में देखने को मिला है। आखिरी ओवर है, देखेंगे गेंदबाजी करने के लिए किसको वहां पर गेंदबाजी दी जाएगी। दिलीप काले गेंदबाजी शायद वहां पर आएंगे गेंदबाजी करने के लिए। व्यक्तिगत कोटि का बिल्कुल उनका पहला ओवर है और इस पारी का अंतिम ओवर है। 28 रन उनको बचाने इस ओवर में। जीतने के लिए 6 गेंदे 28 रनों की तलाश, स्ट्राइक पर होंगे बल्लेबाजी करने के लिए। ॲग्री मार्शल्सची खरं तर जय आणि वीरूची जोडी म्हटलं तर हरकत नसावी. ज्ञानेश शिंदे सर आणि के सरांचा अनुभव खूप मोठा आहे आणि या दोघांना मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. 6 बॉलमध्ये 28 रनांची या ठिकाणी त्यांना जबरदस्त पारी खेळावी लागेल. पहिला बॉल मिस, 5 बॉलमध्ये 28 धावा. डॉट गेंद आ रही है वहां पर दिलीप काले की गेंद, पहली गेंद थी वहां पर विकेट कीपर ने गेंद को बिल्कुल गैदर कर लिया इस बार। 42 रन 42 रन, 5 गेंदे 28 रन की तलाश। ये बिल्कुल डॉट गेंद आ रही है वहां पर, डॉट गेंद आ रही है। बिल्कुल आप कह सकते हैं कि अग्नि योद्धा मार्शल्स टीम के हाथों से यह मुकाबला अब निकल चुका है। चमत्कार की उम्मीद है केवल यहां से, अब चमत्कार ही बचा सकता है उनको। जबरदस्त बॉलिंग आणि हा तिसऱ्या बॉलवरती या ठिकाणी चौकार येतोय. के सरांच्या बॅटिंग मधून आलेला हा शॉट बिल्कुल फुल टॉस गेंद को घुमा दिया था। फाइल लेकर उसको लेके बीच में से बाउंड्री लाइन पार कर चुकी है। गेंद 4 रन के लिए रन से आगे बढ़ रही है। 46 रन, 3 गेंदें बची है, 24 की तलाश है। मैच जीतने के लिए दिलीप काले गेंदबाजी करेंगे।
ध्यान इसके लिए 13 रन बनाकर बिल्कुल 12 गेंदों में 2 चौके अब तक उनके बल्ले से। हेलीकॉप्टर शराय बहुत जबरदस्त स्ट्रोक निकला है, मगर थोड़ी सी देरी हो चुकी है इस मुकाबले में छक्के लगाने के लिए। रजनीका बिल्कुल 52 पर पहुंच चुकी है, अर्धशतक पूरा हो चुका है। 2 विकेट के नुकसान पर गेंदें शेष है, 2 रन चाहिए 18। अक्कलकोट और मोहन के बीच में इसके बाद होने वाला मुकाबला। अक्कलकोट टीम ने वहां पर बिल्कुल टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी चुनी है। इसके बाद होने वाला मुकाबला आज का 5वां मुकाबला। गेंदबाज दिलीप काळे तयार, 4 गेंदे हो चुकी है, 2 गेंदे बची है। शेवटचे 2 चेंडू या सामन्यातले 2 बॉलवरती 18 धावांची या ठिकाणी ॲग्रियद्दा माळशिरसला गरज आहे। निर्धाव चेंडू डॉट गेंद आ रही है, बिल्कुल मुकाबला आप कह सकते हैं नॉर्थन उत्तर सोलापुर के पक्ष में यह मुकाबला जीत के दहलीज में बिल्कुल पक्की कर ली है। 99% इस मुकाबले को वहां पर उत्तर सोलापुर ने इस मुकाबले को बिल्कुल जीत लिया है। अंतिम गेंद करनी पड़ेगी, सुपर नॉकआउट के ये मुकाबले है, दूसरा यहां पर मौका नहीं है। हारेंगे तो बिल्कुल टूर्नामेंट से बाहर है। गेंद उठाकर खेलना चाहते थे, विनायक गेंद के नीचे सफलता मिल रही है दिलीप काळे को आखिरी गेंद पर, और मुकाबला भी बिल्कुल यहां पर 17 रनों के साथ इस मुकाबले को जीता है। चला अक्कलकोट आणि मोहोळ संघाने मात्र आपले फलंदाज पाठवले आहे आणि अक्कलकोट संघाने अक्कलकोट संघ प्रथम फलंदाजी करते, मोहोळ संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। सर्वांच्या या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपले कुपन जे आपले कॅप्टन आहेत त्यांच्याकडे कुपन दिले जातील, त्यांनी आपले कुपन घ्यायचे आहेत। आणि बाजूलाच आपल्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कृषी चषक पंढरपूर संयोजकांच्या वतीनं। निश्चितच कंट्रे फिटनेस जिमचे ओनर आदरणीय समीर साहेब यांचं इथं आगमन होतं, त्यांचं देखील इथं स्वागत सत्कार आपण घेतो आयोजकाच्या वतीने। माजी नगरसेवक आदरणीय विजय वरपे साहेब यांचं इथे स्वागत होतं, त्यांचा स्वागत सत्कार इथं मात्र सागर सर यांच्या हस्ते होतं। तसेच कंढरे फिटनेस जिमचे समीर सर यांचं देखील इथं सहर्ष स्वागत, त्यांचं देखील इथं स्वागत केलं जाते, सन्मान केला जातोय संयोजन समितीकडून। सेवक आदरणीय विजय वरपे साहेब यांचं देखील इथं आगमन, त्यांचं देखील इथं आपण स्वागत सन्मान घेतोय आयोजकाच्या वतीने, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत। वेलकम पंढरपूर कृषी चषक 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महाकुंभ मेळा इथं मात्र सजतोय।